बंधूंनो नमस्कार. सर्वप्रथम मी ॲग्रिकॉस कुशाल सोनवणे. मित्रांनो, आपण सेटिंग एकदम जबरदस्त केली आता घरच्या प्लॉटवरून आहे, परंतु 1-2 ते 3 दिवस झाले पाऊस उघडून. पण फळावर जो काय आता बघू शकता तुम्ही, हा देवी रोग हा जो काही प्रकार आहे, हा जो काही घडतोय, यासाठी कोणकोणते स्प्रे केले पाहिजे मित्रांनो. सर्वात महत्वाचं तुम्ही याच्यासाठी स्प्रे जर म्हटलं तर स्प्लिटिंग जर झाली असेल तर 400 ग्राम कॉपर आणि स्टेप्टो साधारण 60 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची. त्यानंतर दुसरी फवारणी जर घ्यायची असेल तुम्हाला, आगामा कंपनीचं मास्टर क्रॉप जे आहे ते प्रति 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली या प्रमाणाने वापरायचं. आपल्याला जर बघितलं तर फवारणी चालू आहे मास्टर क्रॉपची. मित्रांनो, शेड्यूल व्यतिरिक्त आपण हे ऍड केलेलं आहे. या कॉम्बिनेशनचा रिझल्ट बघायचा त्यासाठी आपण हे टाकलेलं आहे, परंतु कॉपर आणि स्टेप्टोचे रिझल्ट आपल्याला यासाठी खूप सुंदर मिळतात. त्यानंतर मित्रांनो, आता जर बघितलं तर या प्रकाराने हा प्रकार बघू शकतो तुम्ही, हा जो काही पावसामध्ये येणारा जाणतोय, याला आपण स्पॉट म्हणतो, बॅक्टेरियल स्पॉट, याच्यासाठी फवारणी घ्यायची असेल तर सर्वात महत्वाचं सेविक 120 ग्रॅम, F40 250 मिली, आणि त्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे Z78 400 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी. याच्यामध्ये तुम्हाला प्रोक्लेम टाकायचं आहे 100 ग्रॅम आणि ही फवारणी काढायची आहे. तुम्हाला ही फवारणी काढल्यानंतर अत्यंत सुंदर रिझल्ट मिळतील. मित्रांनो, जर बघितलं तर एक अर्ध्या ठिकाणी 100% पंजावर तो प्रकार येऊन गेलेला आहे. आणि सर्वात महत्वाचा, स्प्रे थोडा लेट झाला कारण की घरी कार्यक्रम असल्यामुळे स्प्रे करता आला नाही. त्यामुळे आपल्याला ह्या रोगाला जर बघितलं आपण, देवी रोगाला थोडं बळी पडावं लागलं. साधारण एका पंजावर एक फळ आलेलं आहे. पूर्ण प्लॉट बघू शकता तुम्ही. आताच्या कंडिशनला साधारण ह्या स्टेजला आहे 12 जूनची लागवड आहे. 12 जुलै 12 ऑगस्टला साधारण आपल्याला प्लॉट होईल, एक 2 महिन्याचा पूर्ण होईल. तर अशा कंडिशननुसार हा जो काही प्लॉट आहे आता तुमच्या समोर आहे. योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला हीच आमची ओळख आहे. धन्यवाद.